नमस्कार. नाशिकमध्ये श्रीरामावर व्याख्यानं चालू असताना आमचे मित्र संजय गोडबोले, आम्ही एकत्र सिनेसृष्टीमध्ये काम केलेलं आहे आणि ते आता पूर्णपणे आध्यात्मिक मार्गाकडे वळलेत आणि त्यांनी हे निर्माण केलंय भगवत सृष्टी. आपला सनातन धर्मावर गेली 200 वर्ष ज्या पद्धतीने आक्रमणं झाली आहेत, आपली सगळी जगाला मार्गदर्शन करणारी ही जी सनातन, ज्याचा आदी नाही आणि ज्याचा अंत नाही, आदी नाही म्हणूनच त्याचा अंत, गेल्या 1000-1500 वर्ष आक्रमणानंतर सुद्धा जर जगातली कुठली संस्कृती टिकून असेल तर ती सनातन हिंदू संस्कृती. ही संपू शकत नाही कोणी, किती आले गेले तरी. ज्यांनी आक्रमण केली, ज्यांनी इथनं लुटून नेलं, ते सगळे आज भिकेला लागले. भारत आजही तितकाच श्रीमंतपणे उभा आहे. ज्यांनी प्रभू रामाच्या मंदिरातली माणकं चोरली, सोनं चोरलं, ते सगळे भिकेला लागले. प्रभू श्रीरामाचं मंदिर त्या माणकांच्या डबल माणकं लावून आज पुन्हा अयोध्येमध्ये उभा आहे. अशी हिंदू संस्कृती आहे. ही संस्कृती तरुणांपर्यंत पोचवावी, आत्ताच्या मॉडर्नायझेशन पद्धतीने पोचवावी, आत्ताची उदाहरणं देऊन पोचवावी, आत्ताची टेक्नॉलॉजी वापरून पोचवावी, म्हणून ही संपूर्ण श्रीमद भागवत सृष्टी निर्माण केले. फार अप्रतिम. यांचे सगळे, आता इतकी सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे, पण ह्या सगळ्यांनी त्यांनी जे त्यांचे सगळे साथीदार निर्माण केलेले आहेत. म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे तयार केले, बाजीरावांनी त्यांचे मावळे तयार केले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जसे क्रांतिकारक तयार केले, तसे गोडबोलेंनी संपूर्ण सनातन धर्माला आपलं सर्वस्व वाहणारे एक अप्रतिम असे हिंदू कार्यकर्ते तयार केले. त्यांची या इथल्या कुणाची जात विचारा तुम्ही, एकच जात आहे, हिंदू जात. हे सावरकरांनी 1924 ते 37 मध्ये जे कार्य केलंय, 7 म्हणजे 18 पगड जातींच्या भिंती मोडून सगळ्यांनी एकमेकांमध्ये मिक्स व्हायचं, एकत्र जेवायचं, एकत्र राहायचं, एकत्र रोटी बेटीचा व्यवहार करायचा, एकत्र भागवत वाचायचं, एकत्र ज्ञानेश्वरी वाचायची. हे सावरकरांचं स्वप्न आज आमच्या गोडबोलेंनी इथे साक्षात पूर्ण केले. आणि सगळी मंडळी अशी आहे, त्यामुळे यांना जर फॉर्म लिहायला सांगितलं जात कुठली, तर त्यांना प्रश्न पडणार तर कुठली लिहावी आणि मग शेवटी त्यांना हिंदू हे एकच लिहावी लागेल. आणि हा वणवा पेटला पाहिजे संपूर्ण देशभर. आणि मग संपूर्ण देशामध्ये जेव्हा एकच जात शिल्लक राहील, हिंदू जात, आणि संपूर्ण विश्वामध्ये जो एकमेव धर्म आहे सनातन, तो एकमेव धर्म जेव्हा शिल्लक राहील ना, तेव्हा या जगाचं, सृष्टीचं परत एकदा तिथे रामराज्य उभं राहील. मग इथे गरज नाही लागणार कोणाची, पोलिसांची गरज नाही लागणार, सीमेवरच्या सैनिकांची गरज नाही लागणार. असं एक स्वप्न आहे आणि या स्वप्नामध्ये फार मोठं कार्य आहे. आमच्या झगमगाटाच्या सगळ्या चित्रपटसृष्टीत राहून सुद्धा सतत कॅमेरा लाईट्सशी ज्यांचा संबंध होता, असा आमचा मित्र, मी आत्ता त्याला मित्र म्हणतोय, आता ते खूप मोठे झालेत, गुरुवर्य झालेत. ते आमच्या क्षेत्रातनं एक माणूस असा बाहेर पडतो आणि असं काहीतरी उभं करतो. खरोखरच कौतुकास्पद आहे. आम्ही समस्त हिंदूंच्या तर्फे, मी ह्या सगळ्यांचा, हे जे विश्व उभं केलं आहे सगळ्यांचा, प्रत्येकाचा मी आभारी आहे. मी समस्त हिंदूंतर्फे तुमचे आभार मानतो आणि मी सातत्याने इथे यायचा प्रयत्न करेन. माझ्या संपर्कात येणारा इथे सातत्याने पाठवत राहीन, एवढं मी नक्कीच करेन. धन्यवाद.